exercise 1.2 question number 3 and example number 3. Examine whether this statement pattern is tautology, contradiction or contingency. आणि हा एक्झाम्पल बोर्डाला मार्च 13 ला विचारलेला आहे. तर हे स्टेटमेंट पॅटर्न टॉटलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कंटिजेन्सी आहे किंवा नाही हे चेक करण्याकरता आपल्याला इथे याचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करावं लागेल. सो ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न राउंड ब्रॅकेट P and negation of Q round bracket close two-way implication bracket P one-way implication Q याचा आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू. नाउ हियर ओनली टू स्टेटमेंट आर यूज. यामध्ये फक्त दोनच स्टेटमेंटचा यूज केलेला आहे या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये. तर कॉलम नंबर 1 इज ऑफ स्टेटमेंट P, कॉलम नंबर 2 इज ऑफ स्टेटमेंट Q. आता इथे नेगेशन ऑफ Q पण आलेला आहे. तर कॉलम नंबर 3 नेगेशन ऑफ Q. कॉलम नंबर 4 हा कंप्लीट ब्रॅकेट होईल. कॉलम नंबर 4 P and negation of Q हा झाला कॉलम नंबर 4. देन हा सेकंड राउंड ब्रॅकेट कॉलम नंबर 5 P वन वे इम्प्लिकेशन Q आणि कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न हा कॉलम नंबर 6 मध्ये येईल. तर कॉलम नंबर 6 राउंड ब्रॅकेट P and negation of Q राउंड ब्रॅकेट क्लोज टू वे इम्प्लिकेशन P वन वे इम्प्लिकेशन Q. तर कॉलम नंबर 6 हा बनत आहे कॉलम नंबर 4 P and negation of Q. तर हा येते कॉलम नंबर 4 मध्ये. देन P वन वे इम्प्लिकेशन Q हा राउंड ब्रॅकेट कॉलम नंबर 5 मध्ये आणि या दोघांचं टू इम्प्लिकेशन पासून कॉलम नंबर 6 फॉर्म होईल. आता यामध्ये दोनच स्टेटमेंट आहे. तर पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू काय येईल? P ची 2 ट्रू, 2 ट्रू अँड 2 फॉल्स. पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q T F T F. Now negation of Q. Here Q is true, so negation is what? False. Q is false, its negation is true. Q is true, its negation is false. Q is false, its negation is true. Now P and negation of Q. इथे दोघांचं अँड रिलेशन आहे. सर अँडचा ट्रूथ टेबल काय असतो? दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. तर P ट्रू आहे, नेगेशन ऑफ Q फॉल्स आहे. दोन पैकी एक जरी फॉल्स असेल तर P and negation of Q फॉल्स होईल. P ट्रू आहे, नेगेशन ऑफ Q हा देखील ट्रू आहे. दोन्ही ट्रू आहे तर दोघांचं अँड रिलेशन काय? ट्रू. इथे P ट्रू आहे आणि नेगेशन ऑफ Q फॉल्स आहे, दोन्ही फॉल्स आहे तर दोघांचं अँड रिलेशन काय? फॉल्स. इथे P फॉल्स आहे आणि नेगेशन ऑफ Q ट्रू आहे. दोन पैकी एक जरी फॉल्स असेल तर P and negation of Q फॉल्स होईल. देन कॉलम नंबर 5 P वन वे इम्प्लिकेशन Q. याकरता आपण कॉलम नंबर 1 ते या ट्रूथ व्हॅल्यू यूज करू आणि कॉलम नंबर 2 च्या या ट्रूथ व्हॅल्यू आपण यूज करू स्टेटमेंट Q करिता. आणि दोघांमध्ये वन वे इम्प्लिकेशन आहे. सो वन वे इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल काय असतो? पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स. इफ फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू अँड सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स then false, otherwise true. So P true, Q also true. दोन्ही ट्रू आहे तर दोघांचं P implies Q काय? ट्रू. P ट्रू आहे आणि Q फॉल्स आहे. पहिला ट्रू आहे दुसरा फॉल्स आहे ते P वन वे इम्प्लिकेशन Q फॉल्स येतं. P फॉल्स आहे आणि Q ट्रू आहे तर P वन वे इम्प्लिकेशन Q ट्रू. P फॉल्स आहे, Q पण फॉल्स आहे तर दोघांचं वन वे इम्प्लिकेशन ट्रू. फक्त फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स असतं. आता कॉल नंबर 6 ज्यामध्ये कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न आलेला आहे. तर यामध्ये आपण कॉल नंबर 4 मधून P and negation of Q करिता या ट्रूथ व्हॅल्यू यूज करणार आणि P वन वे इम्प्लिकेशन Q करता या ट्रूथ व्हॅल्यू यूज करणार. अँड फ्रॉम दिस टू ट्रूथ व्हॅल्यूज वी फाइंड द truth values of complete statement pattern. This
बघा याच्यामध्ये टू इम्प्लिकेशन. नाउ व्हॉट इज द ट्रूथ टेबल फॉर टू इम्प्लिकेशन? दोन्ही ट्रूथ व्हॅल्यूज या जर सिमिलर असतील म्हणजेच दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू टी टी असेल तर ट्रू, दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू हा फॉल्स फॉल्स असेल तरी ट्रू, पण दोघांपैकी एक जरी फॉल्स असला तर फॉल्स. इथे P अँड नेगेशन ऑफ Q फॉल्स आहे, P वन इम्प्लिकेशन Q ट्रू आहे. दोन पैकी एक फॉल्स आहे तर टू इम्प्लिकेशनचं रिलेशन फॉल्स. इथे P अँड नेगेशन ऑफ Q ट्रू आहे, P वन इम्प्लिकेशन Q फॉल्स आहे. दोन पैकी एक फॉल्स असेल तर टू इम्प्लिकेशनचं रिलेशन दोघांमधलं फॉल्स. इथे P अँड नेगेशन ऑफ Q फॉल्स आहे, P वन इम्प्लिकेशन Q ट्रू आहे. या दोघांचं टू इम्प्लिकेशन फॉल्स होईल. इथे P अँड नेगेशन ऑफ Q फॉल्स आहे, P टू इम्प्लिकेशन Q ट्रू आहे. एक फॉल्स आणि दुसरा ट्रू आहे तर दोघांचं टू इम्प्लिकेशन फॉल्स राहील. नाउ हियर फ्रॉम ट्रूथ व्हॅल्यू of statement pattern P and negation of Q, two implication P one implication Q bracket close are true. या स्टेटमेंट पॅटर्नचे सर्व ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे, आर फॉल्स. Therefore, this statement pattern bracket P and negation of Q bracket close two implication P implies Q bracket close is contradiction. याचे सर्व ट्रूथ व्हॅल्यू या फॉल्स आहेत म्हणून हे स्टेटमेंट पॅटर्न, कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न इज contradiction.